अनिल परबवर फौजदारी कारवाईची सुरुवात झाली आहे। अनिल परब यांनी स्वतःहून साई रिसोर्ट बांधला। त्यांना त्याची पूर्ण जाणीव होती की हा CRZ नो डेव्हलपमेंट झोन परिसर आहे। कागदावर कारवाई एक घेतली आणि बांधलं दुसरं। शेवटी न्यायालयात हे सिद्ध झालं की अनिल परब यांनी 7 प्रकारचे गुन्हे केले। काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात त्यातला एक गुन्हा अनिल परब यांनी मान्य केला। अनिल परबनी सांगितलं की दापोली येथील रिसोर्ट मी बांधला आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, अनिल परब आणि सदानंद कदम यांनी हे मान्य केलं की दापोली येथील अनधिकृत रिसोर्ट हे अनिल परब यांनी बांधला आहे। आम्ही न्यायालयात हा कागदच दिला आहे। हा जो कागद आहे 27 जानेवारी 2021 रोजी सदानंद कदम यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यातला ऑफिसर ग्रामपंचायतला हे पत्र दिलं। त्यात त्यांनी लिहिलं आहे की दापोली येथील साई रिसोर्ट हा मी 30 डिसेंबर 2020 रोजी अनिल परब यांच्याकडून विकत घेतला। हे मी नाही म्हणतोय, हे अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांनी म्हटलं आहे। अनिल परब आणि सदानंद कदम यांनी 30 डिसेंबर 2020 रोजी जे एग्रीमेंट केलं, त्या एग्रीमेंट मध्ये त्यांनी स्पष्टपणे हे 30 डिसेंबर 2019 एग्रीमेंट आहे। 30 डिसेंबर 2020 हे रिसोर्ट अनिल परबनी सदानंद कदमला विकला। आज जिल्हाधिकारी, रत्नागिरी SP, अन्य अधिकारी समेत माझी मीटिंग झाली। जो मुंबई उच्च न्यायालयात जो फैसला आला तो हा आला आहे की ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे त्याच्या विरोधात कारवाई करा। पार्ट 2 अनधिकृत बांधकाम ताबडतोब पाडा। पार्ट 3 या जे पर्यावरण नियमांचा जो भंग झाला असेल किंवा अन्य कायदा अंतर्गत या रिसोर्ट संबंधात जी कारवाई व्हायची असेल ती त्या कायद्याप्रमाणे करण्यात हरकत नाही। पोलिसांनी आज मला स्पष्टपणे सांगितलं की जी FIR नंबर 177 आणि 178 हे दापोली येथे 2 FIR झाल्या। 178 नंबरची जी FIR झाली हे 14 नोव्हेंबर 2022 रोजी झाली। ही सदानंद कदमच्या विरोधात झाली।
या FIR चौकशी अंती पोलिसांना हे लक्षात आलं की रिसोर्टचं बांधकाम अनधिकृतरित्या अनिल परबनी केलं आहे, म्हणून अनिल परबवर अनधिकृत बांधकामाविरोधात गुन्हा दाखल झाला। त्यासाठी अनिल परबनी जामीन घेतला। त्याच्या संदर्भात दापोली पोलीस स्टेशनने न्यायालयात चार्जशीट पण दाखल केली। इतके दिवस अनिल परब इतकं धांदाट खोटं बोलतात की माझा त्या रिसोर्टशी काहीही संबंध नाही। सदानंद कदमने लिहून दिला अनधिकृत रिसोर्ट अनिल परबनी बांधला। अनिल परबनी स्वतःच एग्रीमेंट केलं सदानंद कदम सोबत 30 डिसेंबर 2020 रोजी हा रिसोर्ट मी बांधला, याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स मी भरतोय आणि हा रिसोर्ट आता मी सदानंद कदमला विकतोय। तो गुन्हा झालेला आहे, तो गुन्हा अनधिकृत बांधकामाचा झाला आहे। गुन्हा पर्यावरण ना बांधकाम क्षेत्रात CRZ भंगाचा झालेला आहे, गुन्हा झाला आहे। हा रिसोर्ट मध्ये बेनामी पैसा वापरण्यात आला। एकंदर 10,63,00,000 रुपये या रिसोर्ट मध्ये काळा पैसा वापरण्यात आला। याच्या संबंधित चार्जशीट ईडीने दाखल केली आहे आणि ही चार्जशीट रद्द झालेली नाही। चार्जशीट ईडीने दाखल केली आहे आणि ही चार्जशीट रद्द झालेली नाही। आयकर विभागाने अनिल परबवर फौजदारी आणि दिवाणी म्हणजे सिव्हिल अँड क्रिमिनल बोथ ऍक्शन टेकन, त्या कारवाईला स्टे मिळालेला नाही। आणि म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा केली। आज सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि यातनं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे, अनिल परबनी बेकायदेशीर रिसोर्ट बांधला। त्यांना अधिकाऱ्याने सांगितलं की इथे CRZ नो डेव्हलपमेंट झोन आहे, तरी अनिल परबनी ते बांधला। त्यासाठी काळा पैसा वापरला, त्यासाठी सदानंद कदमचा त्यांनी बेनामी वापर केला। सदानंद कदमनी हे कबूल केलं, रिसोर्ट त्यांनी बांधला नाहीये, अनिल परबनी बांधला आहे। परंतु आता त्याचा ताबा सदानंद कदमकडे असल्यामुळे सदानंद कदमनी हा अनधिकृत भाग पाडण्यासाठी कोर्टाला संमती दाखवली आहे। म्हणजे किरीट तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतायत का रिसोर्ट बेकायदेशीर आहे। जानेवारी 2023 मध्ये त्या रिसोर्टचा पुढचा जो हिस्सा होता, जो समुद्राची जमीन गिळंकृत करण्यात आली होती, तिथे त्यांनी रिसेप्शन बांधलं होतं, ते पाडण्यात आलं। पार्ट नंबर 2 आता दुसरा हिस्सा, जे परमिशन एवढी मिळाली होती ती पण महसूल विभागाने CRZ नव्हती दिली, नाकारली होती आणि एवढं बांधलं। ते पाडण्याचं काम आता या आठवड्यात होणार। 4 आठवड्याची मुदत दिली आहे। राज्य प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस देत आहोत की हा CRZचा भाग आहे आणि म्हणून त्याला पाडताना नियम पाळावे लागणार। मलबा कसं पाडणार, कसं तोडणार, त्याची मंजुरी घ्यावी लागणार। आणि मी सदानंद कदम आणि अनिल परबला चेतावणी देतोय, तो CRZ नो डेव्हलपमेंट भाग आहे। पर्यावरण मंत्रालयाची विभागाची परमिशन घेतल्याशिवाय हे कसं पाडणार, ज्याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होणार नाही आणि मलबा कुठे गाळ कुठे टाकणार याची पहिली परवानगी घेतल्यानंतरच तोडकाम सुरू करता येणार। पोलिसांनी हा जो खटला अनिल परबाचा विरोधात
ज्या अनधिकृत बांधकामाचा विरोध आता सुरू आहे त्याला गती मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याचं मान्य केलं आहे. दिघे वय 57 वर्ष, गट विकास अधिकारी म्हणजे BDO, पंचायत समिती दाखवली. आता आपण म्हणत असता काही भाग पण जेवढा काही आहे अजून तेवढा पाडण्याची येणार की सगळंच पाडावं लागेल. कारण काय झालं साहेब त्याच्यामध्ये तुम्ही कधी योग्य आहे पण आपल्या कोकण जिल्ह्यामध्ये जे बिचारांनी पोलिसांचं काय बांधलीत ना मुलांनी व्यवसाय सुरू तर सगळ्यांना नोटिसा निघाल्या 200 त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. आता ही गोष्ट अनिल परबनी पहिल्या दिवसापासून हा विषय सुरू केला. अनिल परबनी 0 to 200 म्हणजे ते CRZ आहे त्यात वेगवेगळे भाग आहेत. एक अनिल परबनी तर काय केलं होतं, समुद्र ताब्यात घेतलं होतं गाळ हे करून. तो गेला म्हणजे जानेवारी 2023 मध्ये गेला. हे रत्नागिरी जिल्ह्यात मला आजपर्यंत एकही तक्रार अशी आलेली नाही की ज्यांनी समुद्रावर ताबा घेतला होता, कुठेही बघितली नाही. मी पोलिसांना अनिल परबला आणि सदानंद कदमला सांगतो, दे ना माहिती. ज्यांनी समुद्र काबीज केला अनधिकृतरित्या त्यांनी एक तर तक्रार द्यावी, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मी स्वतः पुढे येणार. पहिला भाग. नंबर 2, 0 to 200 CRZ ज्याला आपण 3 म्हणतो, म्हणजे हाय टाईड संपल्यानंतर तर त्या 0 to 200 जो आहे त्याच्यावर तुम्हाला काहीच बांधकाम करता येईल. अनिल परबने पूर्णपणे 0 to 200 मध्ये बांधलं. 200 to 500 मध्ये तुम्हाला परवानगी मिळू शकते. परवानगी घ्यावी लागेल त्याच्या नियमाप्रमाणे. मी सरकारला विनंती केली की समजा कोणी म्हणजे आता अनेक असे माझ्याकडे पण आले की आम्ही 2 शौचालय बांधले, म्हणजे उदाहरण सांगतो की आम्ही पर्यटक येतात तर त्यांना दुपारी बसण्यासाठी जाऊन आता काय त्याला मंडप म्हणजे ते मस्त घासाचा गवता म्हणजे तर या सगळ्यांना परवानगी मिळू शकते. त्यात त्यांनी एवढंच करायचं की त्यांनी परवानगी मागावी. ज्यांचं जुनं काहीतरी बांधकाम आहे समजा तर त्या जुना बांधकामाचं नवीनीकरण करायचं तर त्यासाठी पण परवानगी मिळू शकते. तर हे जे आहे 2 मिक्स करू नये. अनिल परब तिथे राहत होते असं मला तर आठवत नाहीये. अनिल परब तिथे ती जागा पण नव्हती. तिथं त्यांनी यांच्याकडे विभाग ठाटेकडून त्यांनी विकत घेतली आणि विभाग ठाटेचा खोट्या सह्या केल्या, विभाग ठाटेने दिलंय लिहून. अनिल परब तर पूर्णपणे फ्रॉड आणि फोर्जरी चिटिंग आहे. ते गावकऱ्यांना, निर्दोष गावकऱ्यांना पुढे करून अनिल परब आणि सदानंद कदम जर लोकांचा भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना यश मिळणार नाही. म्हणून जे पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने मला आता खूप अनुभव आहे. त्याचं कारण सांगतो, जेवढं तुम्हाला माहित आहे मला त्याच्यापेक्षा थोडं कमी माहित आहे, कारण की माझी सासूरवाडी हे अलिबागला तिथे चौल रेवदंडाला आहे. तर पूर्ण समुद्र किनारे तिथे पर्यटक सध्या गेल्या 10 वर्षात पर्यटन व्यवसाय प्रचंड वाढलाय. तर त्याच्यामुळे येतातच ना माझ्याकडे. पण आता कारवाई होताना कशी होणार, सरसकट होणार की फक्त त्या रिसॉर्टवर? बाकी कोणावर असं काही आलीच नाहीये नोटीस. कोणा नाही, तक्रार नाही, गोंधळ नाही करायचा. जे नाही नोटीसच काढल्या मी सांगतो ते अशा प्रकारचे आहे, त्याला काही एवढा मोठा गुन्हा नाही आहे. तुमच्या लक्षात आलं का? तर तिथे पण नाही, एक स्पष्ट करतो मी, तिथे पण कोणी जर CRZ नो डेव्हलपमेंट झोन 0 to 200 मीटर मध्ये आणि समुद्राची जमीन खाल्ली असेल, समजा किरीट तो मिळाले, तर त्याच्यावर कारवाई होणार. पण तुम्ही जे बोलतात म्हणजे गावात ती तिथे राहणारा छोटासा व्यवसाय करणारा मी देता त्या सगळ्यांना परमिशन बसते, त्या प्रक्रिया पूर्ण करायची गरज.
प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही होणार. आता ते त्यात काय नाही, इंडिव्हिज्युअल प्रकरणावर बोलावं लागतं. आता जनरल बोलायला गेलो आणि आता रिसोर्ट दुसरा उभा राहिला, दुसरा तुटला ना, पुढेचा रिसोर्ट तुटला, पूर्ण तुटला. आता बघा कुठला रिसोर्ट आहे का आता. मी तुम्हाला दापोली मुरुडचं उदाहरण देतो. तिथे एकंदर 4 रिसोर्ट फक्त आढळले असे. त्यातनं 2 जे होते हे टोटल अनिल परब आणि ते दुसरा जो होता तो, हे टोटल 100% फ्रॉड होते. दुसरे 2 होते त्यात कसं होतं, जी 0 to 200 मध्ये त्यांनी टेबल लावली होती. तुम्ही 200 ते 500 मध्ये परमिसेबल बांधकाम करू शकता, व्यवसाय करू शकता, म्हणून ते स्पेसिफिक बघावं लागतं. याच्यामध्ये त्याला जास्तीत जास्त फौजदारी गुन्हा केला तर ती शिक्षा किती होऊ शकते? त्यात 7 प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर प्रत्येक कायदा वेगळा आहे. म्हणजे ईडी मध्ये 10 कोटी 63 लाख, तर त्यात 11 महिन्यानंतर बेल मिळाला. म्हणून बेलच मिळायला 11 महिने लागला. तर ते काही न्यायालयाबद्दल नाही बोलता येत, ते सगळं लाईव्ह चालू आहे. पण त्या 2 ते 5 वर्षापर्यंत सदा होऊ शकते असं तरतूद आहे. दुसरी गोष्ट, अनिल परबच्या विरोधात 2 तक्रार आहेत. FIR 177 आणि 178, 2 FIR आहेत. 178 मध्ये पण त्यांचं नाव नंतर चौकशीत आलं. तर त्यात अप टू 2 इयर्स अशी तरतूद आहे. बिकॉज चिटिंग फ्रॉड केलं, तुम्ही सरकारी कागद मध्ये फोर्जरी केली आहे. आता तर विभाग ठाकरेंनी स्टेटमेंट दिले की माझी सहीच नाही आहे. आता जर अनिल परबने विभाग ठाकरे जे सही केली असेल तर ते वेगळा गुन्हा होतो. इन्कम टॅक्स मध्ये वेगळी सजा आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्या आहे, CRZ आणि मनी लॉन्ड्रिंग हे खूप कडक, फोर्जरी हे पण कडक आहे. म्हणून मी परत एकदा स्पष्टपणे आवाहन करतो, ज्या लोकांनी, स्थानिक नागरिकांनी छोटे मोठे काहीतरी पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने अशा प्रकारचा 5 स्टार रिसॉर्ट, मोठा स्लेब वाईज 2-5 मजली बांधकाम ज्यांनी केलं असेल आणि ते 0 to 200 मध्ये असेल, आता मला अजूनपर्यंत एकही प्रकरण आलेलं नाही. बाकी जे प्रकरण आलेलं आहेत त्या संबंधात मी तर विनंती करणार, आचारसंहिता संपल्यानंतर, की मी आधी स्टडी केलेला आहे की त्यातनं बहुतेक ऍडजस्ट करणं. त्यासाठी राज्य सरकारने पर्यटन व्यवसाय लक्षात ठेवून व्यवस्थित मोहीम करावी. आता मी 1 मिनिट प्लीज, या विषयावर निवडणूक आचारसंहिताचं बंधन समजून तुम्ही त्या पहिल्या 2 वर काही विचारू शकतात, पण याच्या संबंधी मग मी प्रलोभन देतो असं. रवींद्र वायकर तसा त्यांनी भ्रष्टाचारही केला होता, आपण गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे दिले, पण आता ते सरकारमध्ये सामील झाले, त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार का? त्यांचा 2 प्रकरण मी बाहेर काढलं होतं, ते मी कुठेही थांबलेलो नाही. मी काढलेली 39 प्रकरण आणि त्यात जेवढे पॉलिटिकल लीडर किंवा जे कोणी होते माझ्यातर्फे, त्या सगळ्या ज्युडिशरीमध्ये सुरू आहे. या सगळ्यांमध्ये मागच्या सरकारच्या काळात कारवाई सुरू झाल्या किंवा आताच्या सरकारचा काळ, कुठे ईडी असेल, कुठे इन्कम टॅक्स असेल, कुठे CBI असेल, कुठे फौजदारी प्रक्रिया असेल, सिव्हिल, या कुठेही मी माझी तक्रार मागे घेतली नाही, घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत मी हस्तक्षेप नाही करू शकत, तो विषय नाही. अनिल परबांवर न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आणि समजा ते पुन्हा जर त्या भाजपमध्ये थांबेल काय, म्हणजे बीजेपी मध्ये तुमच्यात सामील झाले तर ते थांबेल का? त्याला ते प्रकरण थांबतं का? यशवंत जाधवच्या बाबतीत तेच झाले ना. आता आपण ओके.
अनिल परबला ऑलरेडी न्यायालयाने आदेश दिला आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा व्यवस्थित पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने मी आज इथे आलो. म्हणून प्रशासनाला पण मी हेच समजावून सांगितलं, कारण की तक्रारी माझ्या आहेत. तर या संबंधात न्यायालयाने आता सदानंद कदमला 11 महिन्यानंतर जामिनावर सोडलं, तर मी काय न्यायालयात जाऊन सांगणार नाही असं की त्यांना जामीन का देतात. मी माझी कंप्लेंट कुठे मागे घेतली नाही, कुठेही याचिका मागे घेतली नाही. तर अनिल परब असो की कोणीही असो, समजा पुढे न्यायालयात 7 गुन्हे दाखल आहेत, त्यात एखाद्या गुन्ह्यावर न्यायालयाने काय भूमिका घेतली. पण न्यायालयाने आदेश दिल्यानंतर प्रशासनाच्या मागे कशाला लागायचं? सरकार तर तुमचं आहे, म्हणजे प्रशासन काय काम करत नाही का न्यायालयाच्या आदेशाला? आता हे तर गंमत आहे हो भाऊ. म्हणजे एका बाजूला प्रश्न असं सांगायचं की हे जे पर्यटक, मी उत्तर देतो. एका बाजूला आपण प्रश्न विचारतात की अनेक दुसरे लोक पर्यटन व्यवसाय करतात, त्यांना पण नोटिसेस आल्या आहेत, तर सरकार माझंच आहे, तर मी त्यांच्या तक्रारीकडे लक्ष नाही द्यायचं का? द्यायचं. म्हणून जो राजकीय सामाजिक ऍक्टिव्हिस्ट आहे किरीट सोमय्या मधला, तर सरकार कुणाचंही येतो, ते आमच्याकडे आले तर आम्ही पाठपुरावा करतो. आणि या संदर्भात अटक होऊ शकते का? म्हणजे कुणाला? रवींद्र वायकरांना. म्हणजे प्रकरण काय आहे, गुन्ह्याचं स्वरूप काय? तर रवींद्र वायकरचं प्रकरण सगळ्यांना माहित आहे. रवींद्र वायकरवर मुंबई पोलिसांनी जी FIR केली होती त्याची चौकशी सुरू आहे. त्या संबंधी आता चौकशी सुरू आहे. ती FIR अजूनपर्यंत मागे घेतल्या तर मला लक्षात स्वरूप काय आहे? म्हणजे गुन्हा दाखल होऊ शकतो का? नाही, दाखल झालेलं आहे त्याची शिक्षा किंवा काय ते आता मी तेच म्हणतोय. तो FIR एक मिनिट मी त्यांना सोप्या भाषेत सांगतो. एकदा FIR झाला ना की FIR ची कॉपी ताबडतोब न्यायालयात जाते. मग तो FIR मागे घ्यायचा असेल कुठलाही किंवा इन्व्हेस्टिगेशन संपलं तर चार्जशीट फाईल करायचं ते न्यायालयात होते आणि मग न्यायालय विल टेक डिसिजन. अनिल परबवर हे जे आहे ना 2 गुन्हे वेगवेगळे दापोली पोलिसांनी अनेक केले, त्यांना 2. तर पहिला FIR डायरेक्ट त्याच्या नावाने झाला होता की त्याने बोगस सही केली, फोर्जरी केली, चिटिंग. दुसरं सदानंद कदमच्या नावाने झाला, पण चौकशी अंत आज पोलिसांनी कबूल केलं की अनिल परबनीच ते बांधकाम केलं होतं, म्हणून चार्जशीट मध्ये त्याचंही नाव सामील करण्यात आलं. तर आता सामील करण्यात आलं, आता कोर्टात त्याला हे करावं लागणार. प्रकरण बघितल्यानंतर तुम्ही कुठल्याही विषयामध्ये तुम्ही केलेली तक्रार कुठल्याही वरिष्ठांच्या तुमच्या मंडळी नेत्यांनी सांगून कुठलीही मागे घेतली नाही. न्यायालय बाबून सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत चालूच आहेत ना? मी कुठली तक्रार मागे घेतली? रायगडमधील अलिबागमधील आता समजा काही दिवसापूर्वी, काही आठवड्यापूर्वी तुम्ही विचार आपण घ्या केली, प्रक्रिया सुरू झाली तर ते करतात कारवाया. त्यानंतर त्या समजा कोर्टात गेल्या तर कोर्ट वरतीच इन्कम टॅक्स दिला, म्हणजे इन्कम टॅक्स वरतीच इन्कम टॅक्स. मी एका प्रकरणात इंटरव्हेन करायचा प्रयत्न केला तर सदानंद कदम मला विषयात कोर्टाने मला इंटरव्हेन करायला परवानगी दिली, पण दुसऱ्या एका प्रकरणात कोर्टाने नाकारली. पण हाऊ टू गो देअर अँड इंटरव्हेन ऑफिशियल लीगली. अन्यथा तुमची तक्रार आहे, सरकारने दखल घेतली आहे, आता हे प्रकरण आमच्याकडे आहे, तुम्ही आता या म्हणजे ज्युडिशियल बाबतीत एक मिनिट तू रिस्पेक्ट ठेवायचा मग पुढे, फक्त मी आज वाचवलं तुला. मी कुठेही फॉलोअप थांबवलं नाही. माझा रोल मी यांचा प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की ज्युडिशरीमध्ये एकदा प्रकरण दाखल झालं की न्यायालय पण मला समज देते की आता तुमचा रोल संपला. 2 प्रकरणात म्हणजे अनेक असतात, त्या एकामध्ये मी इंटरव्हेन केलं, सदानंद कदम न्यायालयाने मान्य केलं, आय एम इंटरव्हेनर नाव.
रिस्पॉन्डंट म्हणजे दुसऱ्या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की FIR झालेल्या आहेत, कारवाई झालेली आहे. आता न्यायालय आणि प्रशासन आणि जो एफेक्टेड आम्ही बघून घेऊ. आता तुमची दखलची गरज नाहीये. हसन मुश्रीफ प्रकरणात त्यावेळेला एकामध्ये कळलं, दुसऱ्यामध्ये नाकारलं. तर आता ते ज्युडिशियरी प्रक्रिया आहे. एकदा मी पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे सोपं उदाहरण FIR किंवा ईडीच्या बाबतीत ECIR, ती पण FIR आहे, किंवा इन्कम टॅक्सच्या विभागात फौजदारी कारवाई, कंपनी मंत्रालय, ही एकदा झालं की आमचा रोल संपतो, ऍक्टिव्हिस्टचा रोल संपतो. मग न्यायालय म्हणतात तुम्ही नाही, तुम्ही 19 बंगलोचा विचारत होता. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या अलिबागमधील बंगल्याचं प्रकरण कुठपर्यंत आले? आता त्यात कारवाई जी करायची होती ती बऱ्यापैकी झाली. त्यात FIR झाल्या. कुठल्या पोलीस स्टेशनला दाखल झाले FIR? रेवदंडा. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संदर्भात हो, वैयक्तिक नावं दिली. हे 19 बंगले याच्या संबंधात FIR झाल्या. FIR झाल्यानंतर चौकशी सुरू झाली. त्याच्या अंतर्गत मग आणखीन त्यात काही सरकारी अधिकारीची पण नावं आहे, काही सरपंचाची आहेत, आणि त्याची पुढची चौकशी सुरू आहे. त्यात माझ्या माहितीप्रमाणे रश्मी ठाकरेचे प्रतिनिधी ज्यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली होती त्यांचा पण जाब झाला. जबाब ती काय म्हणतो आपण, स्टेटमेंट झालं. आणि त्यात काही ऑलरेडी ऍक्शन झाला की जे ग्रामपंचायतनी 19 बंगले गायब केले होते त्यांनाही नोटिस देण्यात आला की एकदा प्रॉपर्टी रजिस्टर झाली 2007 पासून तुम्ही 19 बंगल्याचं अस्तित्व दाखवताय दरवर्षी तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट करताय. आता तुम्ही म्हणता तिथे बंगले नाही आहे, तर तुम्ही काय रेकॉर्ड मधून ते गायब नाही करू शकत. तुम्ही एक वेगळी तक्रार लिहू शकता की बाबा ह्या 19 बंगले आता तिथे दिसत नाही, हे लिहू शकतात. पण तुम्ही 19 बंगलेचे रजिस्टर मध्ये रेकॉर्डच गायब केले, हे चुकीचे होते, हे करता येत नाही. आता प्रकरण तिथपर्यंत, आणि उच्च न्यायालयात माझी याचिका या विषयावर त्याची सुनावणी सुरू आहे. पण योगायोग म्हणावा का, तुम्ही ज्यांच्या मागे लागतात ते सगळे भाजपने धरतात. हा योगायोग म्हणावा की उद्धव ठाकरेचं 19 बंगल्याचं विचारल्यानंतर तू हा प्रश्न विचारतोय. तू परत योगायोग पण म्हणतोय. तुमचं नाही हो, तो म्हणतो ज्याच्या विरोधात नाही सांगतो ते इथे येत आहे. आम्ही उद्धव ठाकरे प्रश्न विचारलो होतो, त्याचा हा प्रश्न म्हणजे अर्थ काय? तुमच्या पक्षात आले आहे, अशा घोटाळेबाजांना घेणं कितपत योग्य आहे? अशा घोटाळेबाजांना घेणं कितपत योग्य वाटतं? भाजपा एक तत्वनिष्ठा जपणारा होते. आपण 39 आपण काढली बाहेर त्या सगळ्या याच्या, तर त्या 39 पैकी किती कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि किती पोलीस स्टेशनला पेंडिंग, याच्याबद्दल काय सांगू शकतो? तू पण भाजपचे एक तत्वनिष्ठ पक्ष म्हणून गणला जातो. अशा घोटाळेबाजांना घेणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला एक भाजपचा कार्यकर्ता किंवा नेता म्हणून? मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्याकडे कुठलंही पद नाही, कोणताही अधिकार नाही, परंतु मी माझा आयुष्य राजकारण समाजकारणाद्वारा समाजसेवा, पण त्याचसोबत मी भाजपचा कार्यकर्ता आहे. म्हणून भाजपचे वरिष्ठांना त्यावेळी जो निर्णय योग्य वाटला त्यांनी घेतलं तर मला स्वीकार करावा लागतो, मी करतो. शेवटी काही वेळा असंही बघावं लागते की टोटल विकास थांबला होता. फक्त लूटमार, दादागिरी, गुंडगिरी, माफियागिरी, भाईगिरी मी भोगलं आहे ना या उद्धव ठाकरेंनी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी तर मुंबईचे पोलीस कमिशनर आपले महाराष्ट्रीयन होते ना, त्यांची हकालपट्टी केली, त्यांचा जागा संजय पांडेला आणला आणि त्यांनी 2 दिवसात माझ्या मुलाला अरेस्ट करायला पाठवलं. आणि काय सांगितलं होतं मी नंतर संपल्यानंतर सांगतो, त्या पोलीस ऑफिसरनी मला येऊन ते सांगितलं. असे बोगस म्हणजे खोटे पुरावे. एक मिनिट 43 दिवस जंगलात होता नील सोमय्या. तर म्हणून असे जे माफिया सरकार
हलवण्यासाठी कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागलं असेल बीजेपीला, शेवटी नाइलाजाने ते करावं लागलं. आमची सगळ्यांची इच्छा आहे की नोव्हेंबर 2024 नंतर एक मजबूत सरकार पुन्हा एकदा येणार आणि विकासाच्या दिशेने पुढे जाणार. धन्यवाद. आम्ही भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतर्फे स्वागत करतो. आज भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार आदरणीय श्री सोमय्या साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेला या शहराचे अध्यक्ष राजन फाळके, जिल्हा चिटणीस प्रशांत निंगणकर, डॉक्टर